नमस्कार मित्रांनो, मी विलास चतुर आणि ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करीत आहे. मित्रांनो, जीसीसी टीबीसीची एक्झाम येणाऱ्या काही दिवसांमध्ये होणार आहे. खूप विद्यार्थी ह्या एक्झाम्सला बसलेले आहेत आणि सगळ्यात जास्त विद्यार्थ्यांना जी भीती वाटते ती असते पॅसेजची. एवढ्या कमी टायमामध्ये आपला पॅसेज टाईप होत नाही. खूप विद्यार्थ्यांची प्रॅक्टिस झालेली नसते आणि प्रॅक्टिस झाल्यामुळे तो पूर्ण पॅसेज टाईप होत नाही. काही विद्यार्थ्यांच्या पॅसेज टाईप करताना एक लाईन राहते, काही विद्यार्थ्यांची पॅसेज टाईप करताना 2 लाईन राहतात, 3 लाईन राहतात किंवा 4 लाईन राहतात. मग असे विद्यार्थी पास होऊ शकतात का? तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ याच्यावरती डिपेंड आहे. तुमच्या किती लाईन बाकी राहिल्या तर तुम्ही पास होऊ शकता, ते आपण आजच्या व्हिडिओमधून बघणार आहोत. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि याच्यावरून अनुमान काढू शकता. ज्यावेळेस तुमची एक्झाम झालेली असेल, तुम्ही एक्झाम देऊन बाहेर आला असेल आणि तुम्हाला कळेल तुमच्या किती लाईन बाकी राहिल्या म्हणजे तुम्ही पास होऊ शकता, याच्यावरून तुम्ही अनुमान बांधू शकता. तर चला चालू करूया आपण आजचा व्हिडिओ. मित्रांनो, आपला जो पॅसेज आहे तो आपल्याला 7 मिनिटासाठी टाईप करायचा असतो. तो 30चा असेल किंवा 40चा स्पीडचा असेल आणि याच्यासाठी तुम्हाला पूर्ण मार्क्स आहे ते 40 मार्क आहेत आणि पासिंग मार्क म्हणजे तुम्हाला 16 मार्क पासिंगला पाहिजे. आणि याच्यामध्ये मार्किंग पद्धत कशी आहे, हा पॅसेज ज्यावेळेस तुम्ही पूर्ण टाईप करणार त्यावेळेस तुम्हाला 40 मार्क मिळणार. पण ह्या पॅसेजमध्ये जर तुम्ही काही टाईप करताना मिस्टेक केल्या, काहींच्या शब्दांची जागा बदलली तुम्ही किंवा तुम्ही स्वल्पविराम द्यायचे बाकी राहिला किंवा तुम्ही फुल स्टॉप दिला नाही, म्हणजे काही ग्रामरली मिस्टेक केल्या, त्या सुद्धा चुकीमध्ये काउंट होतील आणि प्रत्येक चुकाला तुमचा 1 मार्क काय होणार आहे, कट होणार आहे, म्हणजे डिडक्ट होणार आहे. मित्रांनो, आपण पहिला पॅसेज टाईप करायला सुरुवात करूया. या पॅसेजमध्ये आपण एक लाईन ठेवणार आहोत. तर चला सुरुवात करूया आपण पहिला पॅसेज टाईप करायला. आपला पूर्ण पॅसेज टाईप झालेला आहे आणि याच्यामध्ये एक लाईन राहिलेली आहे. रिझल्ट तुमच्या समोर आहे. म्हणजे याच्यामध्ये एक लाईन राहिली तरी पास होऊ शकतं. म्हणजे पॅसेज टाईप करताना 30चा असू या 40चा असू, शेवटची लाईन तुमची टाईप करायची जर राहिली तरी तुम्ही पास होऊ शकता. राऊंड अबाउट 32 मार्क पडलेले आहेत. 3 मिस्टेक झालेल्या आहेत. त्या 3 मिस्टेक जर तिकडे शिफ्ट केल्या म्हणजे 3 मार्क तुमचे मिस्टेकमध्ये कट झालेले आहेत. जर तुम्ही मिस्टेक केल्या नाही टाईप करताना तर तुम्हाला 32च्या ऐवजी 35 मार्क पडले असते. म्हणजे नॉर्मली एक जरी लाईन आपली बाकी राहिली तरी आपण पास होऊ शकतो. आता आपण दुसरा पॅसेज टाईप करायला सुरुवात करूया. दुसरा पॅसेज टाईप करून बघूया आणि ह्या दुसऱ्या पॅसेजमध्ये आपण 2 लाईन टाईप करायचे ठेवणार आहोत आणि बघूया रिझल्ट काय येतो ते. मित्रांनो, रिझल्ट तुमच्या समोर आहे. आपण या पॅसेजमध्ये 2 लाईन टाईप करायच्या ठेवलेल्या आहेत आणि आता आपल्याला याच्यामध्ये 29 मार्क पडलेले आहेत. पास झालेलो आहोत आणि आपल्या याच्यामध्ये पण 4 मिस्टेक आहेत पूर्ण पॅसेजमध्ये. म्हणजे जर 29 मध्ये जर 4 मार्क ऍड केले तर तुमचे 33 मार्क होतात. म्हणजे तुमच्या 2 लाईनी राहिल्या तरी तुम्ही पास होऊ शकतात. आता आपण तिसऱ्या पॅसेजला सुरुवात करू. आपण तिसऱ्या पॅसेजला सुरुवात करूया. ह्या तिसऱ्या पॅसेजमध्ये आपण 3 लाईनी ठेवणार आहोत टाईप करायच्या आणि बघूया रिझल्ट काय येतो ते. तिसऱ्या पॅसेजमध्ये आपण 3 लाईनी ठेवलेल्या आहेत किंवा 3 लाईनी आपल्या राहिल्या तरी आपल्याला 24 मार्क मिळाले आहेत. आणि ह्या तिसऱ्या पॅसेजमध्ये पण आपल्या राऊंड अबाउट 2 मिस्टेक झालेल्या आहेत. म्हणजे इकडे 26 मार्क मिळू शकले असते जर एकही मिस्टेक झाली नाही तरी. म्हणजे 3 लाईनी राहिल्या पॅसेजमध्ये तुमच्या टाईप करायच्या तरी तुम्ही पास होऊ शकतात. आता आपण बघूया 4 लाईनी जर ठेवल्या तर काय होऊ शकतं टाईप करताना, किंवा आपल्या 4 पॅसेजमध्ये लाईन टाईप करायच्या राहिल्या तर काय होऊ शकतं. आपण चौथा पॅसेज टाईप करायला सुरुवात केलेली आहे आणि याच्यामध्ये आपण 4 लाईन ठेवणार आहोत पॅसेजमध्ये टाईप करायच्या, किंवा तुमच्या 4 जर लाईनी राहिल्या पॅसेजमध्ये टाईप करायच्या तर काय होऊ शकतं त्याचा रिझल्ट आपण बघूया. रिझल्ट तुमच्या समोर आहे. 4 लाईनी टाईप करायच्या राहिल्या आणि फेल झाला. पण किती मार्क्स पडले तर 14 मार्क्स पडले आणि आपल्या टोटल मिस्टेक याच्यामध्ये 4 झालेल्या आहेत. पहिल्या पॅरेग्राफमध्ये 1 मिस्टेक आहे, दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये 2 मिस्टेक आहे आणि तिसऱ्या पॅरेग्राफमध्ये 2 मिस्टेक आहेत. म्हणजे टोटल 4 मिस्टेक आहे. त्या 4 मिस्टेक जर केल्या नाही आणि जर 14 मध्ये अजून 4 जर ऍड केले तर टोटल तुमचे होतात 18 मार्क्स. म्हणजे तुम्ही पास होऊ शकतात, कारण मिनिमम 16 मार्क पासिंगला लागतात. म्हणजे जर 4 लाईनी टाईप करायच्या राहिल्या तुमच्या तर याच्यामध्ये 50-50% चान्स आहे. समजा जर काही चुका झाल्या तर होऊ शकतं तुम्ही नापास व्हाल, आणि जर समजा चुका झाल्या नाही आणि पॅसेज समजा शब्द जर तुमचे
थोडेसे मोठे असतील त्याच्यामध्ये चान्स असा आहे की 50-50% आहे. म्हणजे 3 लाईनीपर्यंत तुम्ही हमखास पास होऊ शकतात. पण जर 4 लाईनी जर तुमच्या पॅसेजमध्ये टाइप करायच्या राहिल्या त्याच्यामध्ये 50-50% चान्सेस आहेत पास होण्याचे. पण पॅसेजच्या जर तुमच्या 5 लाईनी राहिल्या तर पास होण्याची कोणतीही शक्यता नाही किंवा पास होणं शक्य नाहीये. म्हणजे लास्टला जर 3 लाईन्स राहिल्या तर पास होऊ शकतात. 4 लाईनमध्ये 50-50% चान्सेस आहे आणि 5 जर लाईन राहिल्या तुमच्या पास होणं शक्य नाही. तर मित्रांनो तुमचा डाऊट क्लिअर झाला असेल. खूप सारे विद्यार्थी परीक्षा देऊन आल्यावरती त्यांना प्रश्न पडतो की माझ्या एवढ्या लाईन्स बाकी राहिल्या, मी पास होईल का नापास होईल किंवा विद्यार्थी मेसेज करतात, कॉल करतात. त्याच्यावरती तुम्ही एक अनुमान बांधू शकतात तर तुमच्या पॅसेज परीक्षा दिल्यावर पॅसेज पूर्ण टाइप झाला किंवा किती लाईन्स बाकी राहिल्या त्याच्यावरनं तुम्ही पास फेल पॅसेजमध्ये ठरवू शकतात. मित्रांनो तुम्हाला काही डाऊट्स असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. असेच नवीन व्हिडिओमध्ये आपण भेटणार आहोत चॅनलवरती. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.